नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. तर फक्त आज आपण 2 कणसांचा वापर करून एक रेसिपी बघणार आहोत. चवीला अगदी छान होती आणि आपण कणसाचे जे करतो प्रकार त्यापेक्षा हा वेगळा प्रकार आहे आणि करायला पण झटपट आहे, सोपा आहे आणि चवीला पण छान आहे. तर आम्ही ह्याला म्हणतो मक्याचा चिवडा म्हणतो. इथे स्वीट कॉर्न घेतलेत. आपले स्वीट कॉर्न न घेता साधे जरी आपला जो मका असतो ना तो घेतला, पण ताजा पाहिजे, तो घेतला तरी चालतो. तर त्यासाठी बघा मी कडीलिंब घेतला आहे, कांदा घेतला आहे, पोहे, मिरची असं घेतलेलं आहे. पोहे 1 वाटी घेतले. तुम्ही ह्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे मी मक्याचे असे दाणे काढून घेतलेत. असे आपल्याला काढून घ्यायचे. तुम्ही हे मका स्वीट कॉर्न खिसू पण शकता किंवा कट करून वगैरे पण घेऊ शकता. तर आता हे दाणे काढलेले आहेत. कट केले तरी पण तुम्हाला मिक्सरवरून काढून घ्यायचे आहेत. असे दाणे काढले तरी मिक्सरवरून काढून घ्यायचे आपल्याला. हे मिक्सरवरून आपल्याला अगदी म्हणजे त्याचं पेस्ट करायची नाही आहे, जरा भरड काढून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी त्याच्यातलं मक्याच्या दाण्यामध्ये हे असतं ना, दूध असतं ना, ते काढून घ्यायचं नाही आपल्याला. अशी भरड करून घ्यायची आहे. 1-2 मिनटं असं नुसतं फिरवायचं आहे थांबून. तसं करून घेतलेलं आहे मी. सगळे असे दाणे मी काढून घेणार आहे. हे 3 कप घेतलेत. मेजरमेंटचा मोठा जो कप असतो ना, तसे 3 कप घेतलेले आहेत आणि त्यासाठी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. ह्यापेक्षा थोडेसे तुम्ही जास्त पोहे घेतले तरी चालतात. आता मी एक बॅच काढून झालेली आहे मक्याची मिक्सरवरनं. त्यावर पोहे करून घेते. पोहे चाळून जरा कापडानं पुसून घेतलेले आहेत, कारण आपल्याला ओले पोहे घालायचे नाही आहे त्यात. कोरडे असे असतात तसेच घालायचे आहेत. आणि त्यावर मी बाकीचं पण राहिलेलं हे घालून घेतलेलं आहे, खीस मक्याचा. तर आपल्याला हे काय करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पोहे का घालायचे, कारण मक्याला जे मक्याचं दूध असतं ना, ते मग ओलं होतं, मग आपला चिवडा चांगला होणार नाही. ह्यासाठी पोहे काय करतात, त्यातलं पाणी शोषून घेतात आणि चव पण आहे तशी राहते आणि पोह्यांमुळे जरा बाइंडिंग पण चांगलं येतं आणि चवीत पण फरक पडतो. त्यासाठी हे पोहे घालायचे आहेत. ह्यापेक्षा थोडेसे तुम्ही म्हणजे जास्त घालू शकता. तर असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं अगदी आपलं कोरडा होतं जरा, म्हणजे असा अगदीच कोरडा पण करून घ्यायचं नाही, अगदीच त्याला पोह्याची चव आणून द्यायची नाही आहे. 1 वाटीपेक्षा थोडेसे तुम्ही मुठीपेक्षा जराशी कमी असे तुम्ही जास्तीचे करू शकता. पण एक्स्ट्रा 2 वाटी वगैरे ॲड करू नका पोहे, त्यानं चव पूर्ण बदलणार. तर हे बघा, ही कढई घेतली आहे. त्यात आता तेल घालायचं. तेल जरा बऱ्या प्रमाणात घालायचं आहे. हे छोट्या पळ्या आहेत माझ्या, 3-4 घेतल्यात मी. छोटा चमचा आहे तो. पळी म्हटला तर 2 पळी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आमटीची जी आपली पळी असते ना, ती 2 पळी तुम्ही घेऊ शकता तेल. तर ती क्वांटिटी तुम्ही किती कराल त्यानुसार ते प्रमाण तेलाचं हे होतं. थोडंसं किंचित जरा जास्त घ्यायचं. आता आपली कढई तापली ना, त्यात आपण रेग्युलर करतो तशीच फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी, हळद थोडंसं जास्त घालायची, कारण हा जरी मक्याला जरी पिवळा कलर असला तरी तो येत नाही तसा. थोडंसं म्हणजे कलरसाठी हळद थोडीशी जास्त घालून घ्यायची आणि हिंग पण आपल्याला जास्त घालायचं आहे. मोहरी तडतडली की आपण हळद आणि हिंग घालून घेणार आहे. हिंग पण थोडा जास्त घाला, त्यानं स्वाद चांगला येतो. त्यानंतर आपल्याला कडीलिंब घालायचं आहे आणि कांदा हा ऑप्शनल आहे. कांदा घातला नाही तरी चालतो, पण कांदा घातला तर टेस्ट चांगली येते, गोडी अजून वाढते त्याची. तर कांदा आपल्याला खरं घातल्यानंतर अगदी लालसर करून घ्यायचं नाही आहे. थोडासा गुलाबी कलर असतानाच आपल्याला ते मिश्रण सगळं घालून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं पण नाही कांदा. तर ही आता आपली फोडणी झालेली आहे. ह्यात मी मिरच्या घेतल्यात, 3 मिरच्या घेतल्या होत्या. तिखट मिरच्या आहेत, त्या तिखटच करायचं जरा, म्हणजे स्वीटकॉर्नची गोडी आणि ही मिरचीचं तिखटपणा असं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे. आणि कढीपत्ता पण तुम्ही जास्त घालला, फ्लेवर चांगला येतो. आणि 3 अशा मी मिरच्या घेतल्यात, तिखट आहेत त्या, लाल मिरच्या. आणि लाल मिरचीच घालायची आहे, हिरवी वगैरे घालू नका. लाल मिरचीचा स्वाद वेगळा येतो, तर लाल मिरचीच तुम्ही घाला. आणि हे चांगलं असं गुलाबी कलर येतोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि कोथिंबीर पण घालायची आहे. कोथिंबीर मी नंतर घातली, घेताना दाखवली नव्हती त्यात. तर असा चांगला गुलाबी असा परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ते जे पोहे आणि मक्याचं मिश्रण होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि ह्याला वाफ काढणं चांगली ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बारीक गॅस करून ना वाफ चांगली काढायची आहे, मग हा आपला चिवडा मक्याचा चांगला लागतो. तर आपले स्वीटकॉर्नच्या ऐवजी जे देशी कणसं असतात ना, त्याचा पण चांगला होतो हा चिवडा. ती मात्र तुम्ही खिसूनच घ्या. तर असं हे चांगलं आपलं हे करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात अजून चेंजेस थोडी करू शकता. तर आम्ही असा करतो आणि छान लागतो हा चिवडा. ह्याला तुम्ही दुसरं कुठलं नाव दिलं तरी पण चालेल, आम्ही चिवडाच म्हणतो. पण मी माझा जो चार्ट दिला मेनूचा नाश्त्याचा, त्यात पण आहे हा मक्याचा चिवडा असं जे मेन्शन केलं आहे तो हाच चिवडा आहे. आणि मुलांना म्हणजे एक वेगळा पण प्रकार होतो आणि मुलं खातात आवडीनं. पोहे मात्र तुम्ही जास्त प्रमाणात घालू नका, कारण त्याची मग मूळ चव असते ती निघून जाणार. तर हे बघा, हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग ती पाप काढायला हे करायचं आहे. ह्यात मीठ आणि किंचितसर साखर घातली आहे मी. साखर तुम्ही घाला, जरी स्वीटकॉर्न गोड असले तरी साखरेचा हे जरा वेगळाच चव येते ह्याची. त्यामुळं थोडीशी अगदी 1 चिमूटभर साखर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतले मी. आणि हे चांगलं मग मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर पण घालून घेतली आहे आणि मग आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. ही वाफ काढणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्यात. तर चांगली वाफ यायला लागते आणि झाकून ठेवून 1-2 वेळा उघडून चांगलं परतून वगैरे घ्यायचं आहे. एकदा ठेवलं की झाकण तसंच ठेवायचं नाही आहे. 1-2 वेळा चांगलं काढून ना झाकण परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चांगलं वाफवलं जातं. आणि थोडंसं हा खाली लागतोच, पण त्याचा फ्लेवर काय बदलत नाही. तर आता आपण हे झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. हे बघा, मी आता आणि काढून घेतले. तुम्हाला म्हटलं तसं 2 मिनिटांनी उघडून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे चांगलं. मी कोथिंबीर घालून घेतली आहे. बघा, अजून खालून अजून तो कलर तसाच आहे, म्हणजे अजून थोडी वाफ यायलाच पाहिजे. आणि कलरमध्ये पण चेंज होतो. आधीचा ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक तुम्हाला जाणवतोच करताना. आणि हा थोडे पोहे तुम्ही अजून एक्स्ट्राचे घातले ना, तर अगदी जरा इतका म्हणजे असा मऊ होत नाही. पण मऊ झाला म्हणून खायला चवीत काय फरक पडत नाही. चवीला खूप चांगला होतो. दिसायला जरी असा मऊ वगैरे दिसत असला ना, तर चवीला खरं फार छान असतो. आणि परत एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे. मग आपला चिवडा हा खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा असा, आणि मुलांना पण एकदा खाऊ घाला. पौष्टिक तर आहेच, आणि तीच रेसिपी करून कंटाळा येतो, म्हणून ही एक रेसिपी नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या वेळी जरी केली ना, तरी लाईट जेवणासाठी म्हणून हे एक ऑप्शन चांगला आहे. रात्रीच्या ह्याच्यासाठी पण हा चिवडा केला ना, तरी जेवण करावं लागणार नाही इतकं, म्हणजे पोटभरीचा पण होतो तो. हे बघा, झालेला आहे आपला आता चिवडा. आता प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि गरम गरमच खायला घ्यायचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला, रेसिपी नक्की करून बघा. कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.